बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। आमची लेक मंजू नाही आली. काय माहित नाही साहेब. सत्य काही बोलला का? नाही, काहीच नाही बोलले. ती परत नाही गेली ना घर सोडून? एवढा महत्वाचा कार्यक्रम आहे, सगळं घरदार आले पण ती दिसत नाहीये. काहीतरी गडबड आहे साहेब. बोला जी. बोला की जातं साहेब. सगळं ठीक आहे ना? होय. काही गडबड नाही? नाही काय, ओके. काय म्हणते आमची लेक मंजू? तिला परत घराबाहेर नाही काढलं या लोकांनी? हा नाही नाही जातं साहेब. कोर्टाचा आदेश येईपर्यंत त्यांना सोबत राहायचं ना 6 महिने. कोर्टाचा आदेश नाहीये हा, विठ्ठलाचा आदेश आहे. कसे लोक आहेत बघा. थोडा सगळा चांगला सोहळा चाललाय, तिला आणलं नाही मुलं घरामध्ये डांबून. अहो नाही नाही जातं साहेब, असं काही नाही. वाघमारे बाई मंजू वहिनीने ती वारकऱ्याच्या जेवणाची जबाबदारी घेतल्या ना, त्याच्यामुळे ते घरी आहेत. स्वयंपाकाचं सगळं त्याच बघतात. कौतुक कौतुक केवळ कौतुक. बघ ती तिच्या कामामध्ये विठ्ठल शोधते. आपण सगळे विठ्ठलाला भेटायला इथे आलो, मला वाटतं विठ्ठल तिला भेटायला तिकडे गेला असं. कौतुक कौतुक केवळ कौतुक. आता मला एक सांग, अजून किती दिवस भांडणार आहात तुम्ही दोघं बी? काय ग, किती दिवस भांडणार आहेसा तुम्ही? नाही, आता नाही भांडत. पुरी कसं आहे, चेहऱ्यावरचा भाव एक वेळ लपवता येते, डोळ्यातला नाही. आणि तुझं डोळं लय खरं बोलत्यात. काय झालंय तुमच्यात? ठीक आहे, नग सांगू, पण एक लक्षात ठेवायचं, आपल्या आयुष्यात ह्यो जोडीदार असा अचानकच येतोय. हा, तेव्हा आपल्याला वाटतं नाही ह्यो काय आपला जोडीदार नाही. पण पुरी एक क्षण असा येतो की ह्योच आपला जोडीदार हाय असा विश्वास बनतो. अरे लेकरांनो, लगीन होतंय ते त्याच्या मर्जीनं होतंय. आता आमच्या दोघांचंच बघा. काय बोल म्हणजे आता हाय का? कसं आहे पोरानो, अरे विठ्ठल रुक्माईचंच उदाहरण घ्या की. रुक्माई त्यांच्या बरोबर खंबीरपणे उभी राहते आणि कोट्येवर हात ठेवून त्यांना जन्मभर साथ देते. तसे आम्ही बी साथ देतो. होय पोरानो, अरे कुठं तर कोणीतरी माग घ्यावं लागतं. आता हेच बघा, शब्द जेवणच जर चांगलं असेल तर संसार कसा अगदी आळणी वाटेल ना, जरा सुधीक मजा येणार नाही काय. एक जण तिखट असेल तू दुसऱ्यानं गोड व्हावं लागते.
आणि वय एक भोळा असला म्हणजे नवरा भोळा असला बायकोनं द्वाड व्हायला पाहिजे. अरे ह्या जगात अब्जावधी माणसं आहेत, ती सगळीच तुला भेटतात का? नाही ना मग. जगाचं सोड, तुझ्या गावात बी लई माणसं आहेत, ती सगळी तुझ्या ओळखीची आहेत का? नाही. नाही ना. मग एवढ्या अब्जावधी माणसातनं 2च माणसं एकमेकांना भेटतात, त्याच्या मागे काहीतरी कारण असेल ना मग. आणि जे काय होतं या ते चांगल्यासाठीच होतं या. आणि तुम्ही दोघ एकत्र आलाय ते चांगल्यासाठीच. काय येते नव ध्यानात? काय ग मम्मी? तात्यासाहेब काय म्हणत होतं? काय नाही, आपलं ते नेहमीच. बरं आता भजन होत आलंय, तेव्हा जेवणाच कुठवर आलं ती बघ. थांब, सत्याला फोन लावतो. हा. हॅलो. हा, जेवण तयार आहे, आलोच. वाघमारे, जेवणाची वेळ झाली, चला भक्त ताटकायला निघूया. अरे होय, आपल्याला बी निघायला पाहिजे. चला. होय, आम्ही येतो. हा, असं कसं? जेवला बिगर जाऊ द्यायची नाही मी. नाही नाही, अगं आधी भक्ताच जेवण, तसं बी आमचं पोट भरले. होय तर पोट भरलंय आमचं. नाही नाही, तुम्ही चला आमच्या बरोबर. हा आता बर. चला. चला. तुम्ही इथंच थांबा, मी बलमा आणि बाकी पोरांना घेऊन येतो सामान उतरवायला. हा? सविकडे ही फोटो व्हायरल करा. लिहा तिथं आषाढी एकादशी शुभेच्छा, हॅशटॅग मम्मी साहेब शिवाग. काय ग मम्मी? जेवण टाइमवर झालंच नसेल ना, मला माहित होतं ही नेबट काहीतरी गोंधळ घालणारच. अगं मम्मी, हे बघ बलम्या, समल्यान मोर सुरवेचं नाक कापायला हिला मजा वाटत असेल ना, पण आता घरी गेले का नाही हिची शाळा घेते बघ मी. अगं मम्मी, हे बघ बलम्या, वारकऱ्याच्या मुखात जर घास गेला नाही का नाही, काहीला सोडत नसते बघ मी. हा, तू फक्त बघत राहत. अगं बलम्या, अरे काय बोलत बसलायस? जेवण उतरवायचंय, चल लवकर. हे मैऱ्या, चल लवकर. आम्ही चल चल चल, ये लवकर. ए, बलम्या. ये पटकन. अरे काय म्हणलं तू जेवण तयार आहे म्हणून? होय की, मग जेवण तयारच आहे की. अरे ती मला कळली की आता, पण तू म्हणलं जेवण तयार आहे, तू नाही सांगितलं जेवण तयार आहे म्हणून. अगं मम्मी, मागा तर तुला मी तेच सांगतोय, जेवण तयार आहे, जेवण तयार आहे. तुझं तोंडाचा पट्टा चालू आहे, मला बोलवून दिला 3 वेळा मम्मी 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 म्हटलं मी. पण थांब, पहिल्या जेवण उतरून येतो, मग बोलतो तुझ्या. आजी आजोबा, आपण बी मंदिरात जाऊया चला. हे नेबळट, खरं खरं सांग, ही समद जेवण तू एकटीनं बनवलेस का बाहेरनं मागवलेस? तुम्हाला कसं माहित मी एकटी होते ते? उगा प्रश्न विचार बसू नकास मला. मला माहिती आहे समजा बरोबर. सांग कसं बनवलं? सुरुवातीला मी एकटीच होते, नंतर सत्याने आजी आजोबा आले मदतीला. कुठला आजी आजोबा? आणि माझ्या लेकाला मध्ये उडू नका. 1 नंबरची खोटारडी आहेस तू, माहितीये मला. तुम्हाला विश्वास बसत नसला तर सत्याला विचारा, नाहीतरी आजी आजोबांना विचारा. कुठे आहे? सांग की कुठे आहेत ते आजी आजोबा? बेट कामाचं सोड,
तुला धड खोटं बोलायला बी जमत नाही. तू चल घरी, बघते तुझ्याकडं. खरंच हितच तर होते. वाघमारे, अहो तिथं पंगत बसल्या, तुम्ही इथं काय शोधताय? अहो ते आजी आजोबा आता तर इथंच होते, अचानक कुठे गेले काय माहिती. आणि तुम्ही दोघ एकत्र आलाय ते चांगल्यासाठीच. पांडुरंगा, तुझे हात कटेवर असले तरी भक्तांच्या मदतीसाठी नेहमी पुढे असतात. माऊली, मला माहितीये तुम्हीच काहीतरी चमत्कार घडवून आणलात आणि माझ्या मदतीला धावून आलात. तुमच्यामुळेच तुमच्या भक्तांची सेवा करायचं भाग्य मला लाभलं. काय चुकलं माकलं असेल तर माफ करा, पण तुमच्या या लेकीच्या डोक्यावर नेहमी तुमचा हात राहू द्या. ए चला चला, इथं आतमध्ये आणा भांडी लवकर. हा डायरेक्ट मागच्या साईडला जाऊ द्या, रिकामी भांडी. काय बलम्या किचन मध्ये. हा एक सगळीकडे थोपट काय बघत बसत, जावा तिकडे मदत करा की. संपली वाटतं. मम्मी साहेब, कसं झालं होतं जेवण? हा ती भांडी पडल्यात, घासून ठेव, समजा पसरावर. काय कसं झालं होतं जेवण? तुम्ही होता की तिथं, तुम्हीच विचारायचं की. मग नाही, मी लवकर आले ना, परत विचारता चाल नाही कुणाला. ए सपने, की आतमध्ये हिशोब करायचं चाललंय, कुठं महाग राहिली? अगं बाई, मम्मी बोलवतात. हे काय राहिले का बघा टेम्पोत, आणि ताडपत्री ते बाहेरच टाका. बस कर बघा. बलमा, जेवण कसं झालं होतं? हा चांगलं झालं होतं. बर सत्या, सगळं सामान उतरलंय, राहिलेलं कार्यालयात ठेवतो. चालते, भेटूया. खरंच चांगलं झालं होतं जेवण. होय, ते मी गाडीवाल्याचं पैसे देऊन येतो. वा सुनबाई वा, आज तुमच्यामुळं माझी सगळीकडे नुसती वाहवा झालीये. वावा म्हणजे? अगं, जेवण झाल्यावर प्रत्येक जण विचारत होता की हे जेवण कुणी बनवलंय, हे जेवण कुणी बनवलंय, आचार्याच्या हाताला काय चव आहे. आणि मी सगळ्यांना सांगत होतो की बाबा हे जेवण माझ्या सुनेने, मंजूने बनवलंय. शेवटी असं वाटलं की बाहेर एक मोठा बोर्ड लिहावा, हे जेवण माझ्या सुनेने बनवलेलं आहे. पप्पा, किती कौतुक कराल. अगं, तुझं कितीही तोंड भरून कौतुक केलं तरी ते कमीच आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या जणांचा स्वयंपाक तू एकटीने केलास, आणि नुसता केला नाही तर तू फर्स्ट क्लास केलास. कसं काय जमवलंस हे सगळं? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अशक्य आहेत. फक्त यांच्यामुळे शक्य झालं. हा, हे मात्र खरंय. अशक्यही शक्य करायची ताकद फक्त यांच्यात आहे. रामकृष्ण हरी. बर पप्पा,
तुम्ही चहा घेणार का? नाही नको. नक्की ना? अगं फक्त पोट भरून नाही तर मन भरून जेवलोय, आता काही नको. बरं मग मी भांड्याचं बघते. हा मंजू थांब थांब, मी पण येतो. तुम्ही कुठे येता आता? कुठं काय, अगं मदत करतो ना तुला भांडी घासायला. नाही नाही, अहो काय पण काय. अगं नाही नाही काय, हे बघ मंजू, तू एवढं सगळं जेवण बनवलंयस, मला थोडी तरी मदत करायची संधी दे. नाही, मला नाही आवडणार तुम्ही हे काम केलेलं. अहो मी करते सगळं. अगं मंजू, मला पांडुरंगाची सेवा करायची थोडीशी संधी मिळते आणि तू नाही नाही म्हणतेस, माऊलींना काय वाटेल? माऊलींना काही नाही वाटणार. अगं पण मला मुलगी मानता ना, मग आता शांतपणे आज जाऊन आराम करा, मी करते सगळं. चला येते. पांडुरंगा, आई अगं काय होते तुला? तू बस बरं आधी. आई सोडते, त्या फोडणीच्या धुरानं अजून त्रास होते तुला. बस अगं, तू बस म्हणलं ना, मी करते ते सगळं. ऐक, हे सगळं मी बघते, तू एक काम कर, झपट दिशेने आवरून घे, आपण डॉक्टरकडे जाऊन येऊ. अगं एवढं तेवढ्यासाठी कशाला पाहिजे डॉक्टर? काय नको, मला वाटेल बरं आपण जा. अगं मी करते म्हणते ना, तू जा बरं आवरून घे. आणि एवढ्या तेवढ्याचा प्रश्न नाही आई. एकतर पावसाळ्याचे दिवस चालू आहेत म्हणून म्हणते मी, जावर. नको आमरे, मला वाटेल आपोआप बरं. तू जा जा, अभ्यास कर जा. अगं आई कशाला उगाच अंगावर काढतेस? उगाच अंगावर काढलंस आणि भलतच काहीतरी झालं तर? बीपीचा त्रास तर नसेल ना? नाही नको, आपण जाऊन येऊच डॉक्टरांकडे. अगं नको ग आमरे, मला वाटेल आपोआप बरं. उद्या सकाळपर्यंत वाट बघू. अगं पण डॉक्टरांकडे जायला प्रॉब्लेम काय आहे? आमरे, हे भाजीपाल्याचे पैसे कसे जमवलेत ना, माझं मला ठाव आहे. डॉक्टरकडे जाऊन आणखीन खर्चाला कारण नको. अगं वाटेल उद्या सकाळपर्यंत बरं. हा अगं आई कशाला उगाच काळजी करतेस? आपले पेन्शनचे पैसे आहेत की आत्याकडं, ते घेते मी मागून. म्हणजे आणखीन वाद होणार आणि माझं डोसकं आणखीन दुखणार, त्याच्यापेक्षा नको म्हणते ना मी. अगं पण आई, असं अंगावर काढत बसणं बरोबर आहे का? जा तू आमरे. अगं करू दे की त्याला बी मदत. घरातलं दोघांनी एकत्र काम केल्यावर नवरा बायकोतलं प्रेम मैत्री दोन्ही बी वाढते. अरे पोरानो, अशा छोट्या मोठ्या कुरबुरी तक्रारी होत राहिल्या की नातं आणखी घट्ट होते. जोडीदाराचं नुसतं प्रेम पाहणं पुरं नसतं, त्याचा रागही रडणंही पाहिलं की प्रेम आणखी बहरत. आपल्या आयुष्यात ह्यो जोडीदार असा अचानकच येतोया. हा तेव्हा आपल्याला वाटतं नाही ह्यो काय आपला जोडीदार नाही. एक क्षण असा येतो की होच आपला जोडीदार हाय असा विश्वास बनतो. एवढ्या अब्जावती माणसातनं दोनच माणसं एकमेकांना भेटत्यात, त्याच्या मागे काहीतरी कारण असेल ना मग. उशी हा ठीक.
वाघमारे काय काय नाही. बोला की, काय झालं? ते वारकऱ्यांचं जेवण बेस्ट झालं होतं. सगळे कौतुक करत होते. माझं काय आहे त्यात? समधी विटू माऊलीची कृपा आहे, त्यानंच माझ्याकडून करून घेतली ही सेवा. ते तर आहेच, पण त्या आजी आजोबांचं बी आभार मानायला पाहिजेत. होय, ते नसते तर शक्यच झालं नसतं. तुम्ही त्यांचं नाव पत्ता काही विचारलं का? नाही म्हणजे मी स्वतः जाऊन त्यांचे आभार मानून आलो असतो. तुम्ही एक काम करा, इथनच विठ्ठलाचे आभार माना, ते त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचते. म्हणजे तुम्हाला एक सांगितलं असतं, पण काय? राहू दे, तुमचा विश्वास नाही बसायचा. अहो असं काय तवा, एकदा सांगा तरी. आजी आजोबा आपल्या घरी आले, आपल्यावर बोलले, आपल्यावर मंदिरात बी आले. मला तिथं बी ते दिसले होते एकदा, आणि नंतर मग तुम्ही साक्षात विठ्ठल रखुमाई आली होती आपल्या मदतीला. असं? पण तुम्हाला असं का वाटलं की मी या सगळ्यात विश्वास ठेवणार नाही? कारण अशा गोष्टी प्रत्येकाला माणसाच्या रूपात बी देव मदतीला येतो यावर विश्वास आहे माझा.